नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्री टशन या चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जी भाजी स्पेशली बनवली जाते ती म्हणजे वालाचं बिरड। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। वाल मी फुगवून चांगले मोड आणले होते आणि आता ते मी सोलून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात भिजत ठेवलेले होते। पाण्यात भिजत ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही। आणि आता आपण फोडणीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये मी मोहरी आणि जिरा अर्धा चम्मच घातलेला आहे। आता त्यामध्ये आपण लसूण, कढीपत्ता, एक मिरची, कांदा, टोमॅटो परतून घेऊया। फोडणीवर झाकण ठेवायचं म्हणजे कांदा टोमॅटो छान मऊ पडतो। आता कांदा टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे। आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा चम्मच हळद, आगरी मसाला, लाल काश्मीरी पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि ते आपण आता मस्तपैकी तेलामध्ये परतून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊया। आता जे वालाचं बिरडा आहे ते आपण याच्यामध्ये सर्व घालून घेणार आहोत। वाल हा स्पेशली पावसाळ्यामध्ये बनवला जातो। पावसाळ्यामध्ये त्याची चव काही वेगळीच लागते आणि श्रावण महिन्यात तर दर सोमवारी वालाचं बिरडा हा बनवलाच जातो। आमच्याकडे घरोघरी हा वालाचा बिरडा आणि वरण भात असं जेवण संध्याकाळी सोमवारी बनवलं जातं। तर छान हे आता आपण परतून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि त्यावर झाकण देऊया आणि आपण थोडं पाणी घालून घेऊया आणि चांगली 10 मिनिटे याला वाफ काढून घेऊया। जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा आमचे नवीन व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि झाकणावरचं थोडं गरम पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता वालाचा बिरडा मस्तपैकी होत आलेला आहे। आता आपण याला पुन्हा झाकण देणार आहोत आणि पुन्हा अगदी 10 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत। पुन्हा 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता वाल आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता आपण शेवटी याच्यामध्ये 2 चम्मच मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, त्याने आपल्या भाजीला थोडा घट्टपणा येतो आणि भाजी चवीला पण छान लागते। आता कोथिंबीर चिरून घालूया आणि आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत छान एन्जॉय करू शकता। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।